हॅलो एव्हरीवन, चॉक कंडस्टर अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले सहज स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन अपडेट मिळत राहील. आज 27 जानेवारी 2025 रोजी एक बुलेटिन प्रसिद्ध झाली आहे. त्या कोणाकरिता आणि कोणत्या संदर्भात आहे आपण सविस्तर जाणून घेऊया. व्यवस्थापनासाठी व उमेदवारांसाठी मुलाखत व अध्यापन कौशल्याच्या नियोजनाबाबत आवश्यक सूचना दिलेल्या आहेत. सविस्तर आहे काय आहेत पाहून घेऊया. मुलाखतीसह पदभरतीचा विकल्प दिलेल्या व्यवस्थापनासाठी शिक्षक शिक्षण सेवक पदासाठीची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक 25 जून 2025 रोजी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार ज्या उमेदवारांची आपल्या व्यवस्थापनाकरिता मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस झालेली आहे त्या उमेदवारांसाठी मुलाखतीचे नियोजन करावयाचे आहे. उमेदवारांसाठीची शेड्यूल इंटरव्ह्यू कारवाई पवित्र पोर्टलवर केल्याशिवाय व्यवस्थापनाला निवडीची कारवाई करता येणार नाही, याची सर्व व्यवस्थापनांनी नोंद घ्यावी. व्यवस्थापनांनी पवित्र पोर्टलवर खालीलप्रमाणे कारवाई करावी. व्यवस्थापनाने लॉग इन केल्यानंतर ॲप्लिकंट इंटरव्ह्यू स्टेटस मेन्यू अंतर्गत शेड्यूल इंटरव्ह्यू यावर क्लिक केल्यावर सिलेक्ट राऊंड या ड्रॉप डाऊनमधून फेज 2 रेग्युलर राऊंड निवडावा. यानंतर सिलेक्ट एज्युकेशन लेवल यावर क्लिक करून प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापन विद्यालय यापैकी स्तर लेवल निवडावा. यानंतर सिलेक्ट ॲड टाईप मधून आपले पद निवडावे. यानंतर सिलेक्ट मीडियममधून पदाचे माध्यम निवडावे. पोस्ट या मेन्यूमधून पोस्ट निवडावी. यानंतर सिलेक्ट सब्जेक्ट टाईपमधून ॲड टाईपमधून आपले पद निवडावे. यानंतर सिलेक्ट मीडियममधून पदाचे माध्यम निवडावे. पोस्ट या मेन्यूमधून पोस्ट निवडावी. यानंतर सिलेक्ट सब्जेक्ट टाईपमधून विषय निवडावा. यानंतर मुलाखतीच्या नियोजनानुसार आपण मुलाखतीचा दिनांक व स्थळ नमूद करावे. यानंतर सर्च या बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्या व्यवस्थापनाकडे मुलाखतीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या संपूर्ण तपशिलाची यादी दिसेल. यानंतर उमेदवारांच्या यादीतील सिरियल नंबर या कॉलम पूर्वी असणाऱ्या चेक बॉक्सला क्लिक करून शेड्यूल इंटरव्ह्यू या बटणावर क्लिक केल्यानंतर उमेदवाराचा तपशील पॉप अपमध्ये दिसेल. तसेच इथे येस आणि नो अशी 2 बटणे दिसतील. इथे येस या बटणावर क्लिक केल्यानंतर लगेच उमेदवारास आपण नियोजित केलेल्या मुलाखतीचा दिनांक व स्थळ याबाबतचा SMS प्राप्त होईल. व्यवस्थापनास मुलाखतीच्या नियोजनात बदल करणे आवश्यक वाटल्यास उपरोक्त क्रमांक 3 मध्ये नमूद केलेली कारवाई पुन्हा नव्याने करावी लागेल. मात्र सदरची कारवाई नव्याने करतेवेळी शेड्यूल इंटरव्ह्यू ऐवजी रिशेड्यूल इंटरव्ह्यू यावर क्लिक करून वरीलप्रमाणे कार्यपद्धती अवलंबावी लागेल. उमेदवाराने लॉग इन केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म मेन्यू अंतर्गत ॲप्लिकंट रिकमेंडेड स्टेटस यावर क्लिक केल्यावर सिलेक्ट इंटरव्ह्यू टाईप या ड्रॉप डाऊनमधून विथ इंटरव्ह्यू मेन्यू निवडावा. त्यानंतर सिलेक्ट राऊंड या ड्रॉप डाऊनमधून फेज 2 रेग्युलर राऊंड यानंतर सबमिटवर क्लिक करावे. त्यानंतर व्ह्यू रिकमेंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट यामध्ये उमेदवारांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस झालेल्या व्यवस्थापनांची नावे व त्यांनी नियोजित केलेल्या मुलाखतीचे स्थळ व मुलाखतीचा दिनांक दिसेल. व्यवस्थापनाने मुलाखत व अध्यापन कौशल्याबाबतची कारवाई करून उमेदवारांची अंतिम निवड विहित मुदतीत करावी. याबाबतच्या सूचना यापूर्वीच पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध अशा प्रकारे ही सूचना प्रसिद्ध झाली आहे. त्याचप्रमाणे आपण सर्वांनी हा प्रोसेस सुरू करावा आणि आपण सर्वांना शुभेच्छा की आपण लवकरात लवकर शिक्षक म्हणून जॉईन व्हावे. धन्यवाद मित्रांनो. आपण जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करावे. धन्यवाद.